मधून सुपर 8 मध्ये दाखल होईल याची उत्सुकता मात्र लागली. एका बाजूला आरसीसी पेठ आणि दुसऱ्या बाजूला मुरबी. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू ज्यांनी निवृत्ती घेतली, क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे, परंतु आजही क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये आहे. ऋषी नाईक वहाळ यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सुनील स्पोर्ट्स आरसीसी पेठ संघाकडून सोहेल शेख आणि बंटी जोशी. टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारले. संध्याकाळचं सत्र आहे आणि अतिशय योग्य निर्णय आरसीसी पेठ संघाचा. पहिल्यांदा बॅटिंग करून थोडासा बॅडलाइट्स मध्ये मुरबी संघाला फलंदाजी द्यावी, जेणेकरून त्याचा फायदा, त्याचा ऍडव्हान्टेज मात्र मिळेल. यापूर्वी एक सामना या स्पर्धेमध्ये काळोखात झाला होता, जो होता धारावी आणि वर्सोवा. धारावी संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 3 ओव्हर्समध्ये 22 केल्या होत्या. वर्सोवाला 23 लक्ष होतं, परंतु काळोख प्रचंड पडला होता आणि त्यात विकी बोईरनं पहिलं षटक निर्धाव टाकलं होतं. मेडन ओव्हर आली होती, 2 ओव्हरमध्ये 23 धावांची गरज होती, परंतु तशा परिस्थितीमध्ये तो सामना जिंकला होता वर्सोवानं चेस करत असताना. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय संकेत पाटील. मुरबी विरुद्ध पेठ, दोन्ही दिग्गज संघ खारघर परिसरामधील बऱ्याच वेळेला आमने सामने आलेत, परंतु आज मात्र किंजल ट्रॉफी मध्ये त्यांची ही गाठभेट. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल यावेळेस मात्र निर्धाव. संकेत पाटील ऑफ ब्रेक होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा थोडासा खाली सुद्धा राहिला, बीट करत गेलाय बंटीला. सुरुवात तर चांगली झाली आज, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती मुरबी संघाकडून. संकेत पाटील पुन्हा एकदा कट केलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटला, झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. विनीत होता त्या ठिकाणी आणि इथे मात्र पहिला धक्का लागेल. खातही उघडू दिलं नाहीये. 0 धावसंख्येवर बंटी जोशी मैदानाच्या बाहेर. आरसीसी पेठ संघाला लागलेला हा मोठा हादरा. संकेत पाटीलला मात्र मिळाली सफलता. बाहेर ठेवला होता, कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला तैनात होता विनीत त्या ठिकाणी. सोपा झेल त्याने टिपलाय आणि सुरुवात चांगली झाली. ती विहान खाडेकर, प्रकाश खाडेकर वल्लभ ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ टीम मुरबीसाठी. संकेत पाटील एक दिग्गज खेळाडू, व्यावसायिक खेळाडू, ॲज अ प्रोफेशनल प्लेयर, अनेक स्पर्धांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक राज्यांमध्ये खेळताना हा सातत्यानं दिसतो खेळाडू. प्रदीर्घ अनुभव आहे, मोठा अनुभव आहे. मोठ्या मोठ्या फलंदाजांना मात्र गोलंदाजी करण्याचा मोठा अनुभव या खेळाडूकडे आहे. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर नमित पगडे दाखल झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बंटी जोशी बाद झालाय 0वर. सुरुवात चांगली झाली मुरबीसाठी. पुला लेंथ होता, इकडे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हा खोलात टाकला होता हा चेंडू. संकेतकडे हेच व्हेरिएशन्स आहेत, काही लेग ब्रेक्स तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्यांदा पहिला चेंडू ऑफ ब्रेक आला होता, परंतु आता मात्र पाहूया हा चेंडू पहा, अगदी फुल लेंथ होता, अगदी बघायला गेलं तर आतमध्ये येणारा काहीसा इनस्विंग स्वरूपाचा चेंडू होता. चांगलं यष्टीरक्षण पाठीमागे, चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल जात असताना काय सुरुवात केली संकेत पाटील आपल्या गोलंदाजीमधून. आपण आणखीन एक चेंडू, टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय, ही खासियत आहे संकेत पाटीलच्या गोलंदाजी मधली. बऱ्याच वेळेला चेंडू खाली राहतो, सबमरीन डिलिव्हरीज पाहायला मिळतात आणि भन्नाट स्टार्ट आता मात्र करून दिले. काय स्पेलला सुरुवात केली, पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 0 धावा आहेत. लोवर फुल टॉस बॉल हळूवारपणे ड्राईव्ह केला, ऑन साईडला वळवलंय. प्रतीक त्या ठिकाणी वेगाने पोहोचलाय, सिंगल येईल, पहिली धाव. धावसंख्येचा श्री गणेशा आरसीसी पेठ टीमसाठी 5व्या
चेंडूवर मात्र ही पहिली धावेत असताना सुपर बॉलिंग फ्रॉम संकेत पाटील. शेवटचा चेंडू असेल परंतु सोहेल शेख ज्याने पहिला सामना थोडासा संकटामध्ये असताना मात्र फिरवून दिला होता. सोहेल शेख नेहमीच पाहायला गेलं संकटमोचक ठरला या टीमसाठी. विस्फोटक खेळी करण्यासाठी ओळखला जातो सोहेल शेख. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र बॅकफूट वरून खेचून मारलाय. लॉंग ऑफ मोकळे पाहूया. एक टप्पा 2 टप्प्यानिशी बॉल सीमा रेषा पार 4 धावांकरता. क्षेत्ररक्षक दूरवर होते अन्यथा नक्कीच इकडे मात्र बॉल थांबू शकले असते. बराच वेळ सुद्धा हवेमध्ये सुद्धा होता आणि टप्पा पडला तर थोडासा स्लो झाला होता. पहा इकडे परत दुसरा टप्पा आतमध्ये घेतला आणि तदनंतर मात्र चेंडू सीमा पार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 1 गडी बाद 5 RCC पेठ. टीम मीटिंग घेऊ नका आयोजकांच्या वतीने तुम्हाला सूचित करण्यात येते. संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरू असणारी लढत मुरबी विरुद्ध पेठ. दोनही जवळचे संघ आहेत परंतु कोणता संघ सुपर 8 साठी क्वालिफाय होणार याची चर्चा नक्कीच आहे. यापूर्वी ए ग्रुप मधून वर्सोवा हा संघ क्वालिफाय झालाय. ग्रामीण पोल मध्ये सगळ्यात मोठा पोल होता त्याच्या खालोखालचा हा पोल बी पोल आणि आज या पोल मधून मात्र मुरबी किंवा पेठ म्हणजे एक बक्षीस खारघर विभागामध्ये जाणार हे मात्र निश्चित आहे. परंतु कोणत्या गावामध्ये जाणार याची चर्चा आता मात्र रंगू लागली. प्रतीक पाटील येतोय गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी केली आज. फुल टॉस होता. लोअर फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केला होता सॅम ठाकूर. त्या ठिकाणी सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोज टू 6 नाव. 6 धावा धावफलकावर. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. त्याचमुळे स्ट्राईक रोटेशन जेव्हा होते तेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करावा लागतो. सोहेल शेख या खेळाडूला खेळावं लागेल कारण झटपट बाद झाला होता बंटी जोशी. प्रतीक पाटील गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. केतन आहे त्या ठिकाणी बॅकवर पॉइंटला. चांगलं फिल्डिंग. कोणती धाव नाहीये. डॉट बॉल. गॅप शोधण्याचा प्रयत्न मात्र केला होता सोहेल शेखनं. आतापर्यंत क्षेत्ररक्षण चांगलं झाले. बॉलिंग अचूक टप्प्यावर पडले आणि त्याचाच फायदा सध्याच्या घडीला मुरबीसाठी होत असताना. आउटसाइड ऑफ स्टंप पुन्हा एकदा फुल लेंथ होता. समोर कबसला. सिंगल मिळाली. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 या आकड्यावर थोडीशी संत गतीने वाटचाल सुरू आहे RCC पेठ या संघाची. सुनील स्पोर्ट्स RCC पेठ. एका बाजूला विहान खाडेकर मुरबी. चांगला परफॉर्मन्स केलाय खास करून घरच्या स्पर्धेमध्ये. बामणडोंगरी संघाला मात्र या स्पर्धेमधून बाहेर काढले. यावेळेचा हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरकडे सरकलाय. क्षेत्ररक्षक अगदी डीप मधून. ओमकार पोहोचला त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र 1 रन. सिंगल रन मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले खास करून प्रतीक पाटीलला. सुपर बॉलिंग. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारत असताना मुरबीसाठी. ओ डाऊन द ग्राउंड स्ट्रेट आउट फटका. इकडे मात्र ओ चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. सर्वेश ठाकूर वेगात धावला होता. सुरुवातीला असंच वाटलं होतं टप्पा पडल्यानंतर कदाचित बॉल फ्लाय होईल परंतु आडवा गेला त्या ठिकाणी आणि नक्कीच बाउंड्री अडवली. एकच धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसते. धावसंख्या 9 या आकड्यावर. प्रतीक पाटील काय बॉलिंग केले आतापर्यंत. षटकामधील हा शेवटचा चेंडू आहे. पगडेनं अगदी समोर खेचलाय हा फटका. पुन्हा एकदा तसंच अगदी साइड स्क्रीनच्या समोर हा चेंडूची फील्ड करेपर्यंत मात्र दुहेरी धावा पूर्ण. मुरबीसाठी एक चांगलं षटक. प्रतीक पाटीलनं एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा दिल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 RCC पेठ. शॉर्ट रन एम्पायर चेक करायला सांगितलंय. चला चेक केलं जाईल 24 लाईव्हच्या माध्यमातून.
स्ट्राईक सेमच राहणार आहे आय थिंक. मॅच चालू करू शकतो आपण. येस, मॅच चालू करूया. नंतर शॉर्ट रन असेल तर ती कमी केली जाईल. गोलंदाज विघ्नेश. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस मात्र बीट करत गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. तर शेवटच्या चेंडूवर 2 धावा होत्या. शॉर्ट रन त्या ठिकाणी नाहीये. त्यामुळं धावसंख्या मात्र असेल ती 11. चांगली बॉलिंग. पहिल्यांदा संकेत पाटील, त्यानंतर प्रतीक पाटील आणि आता मात्र तिसरा पाटील विघ्नेश पाटील आलाय. लेदर क्रिकेटर आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो नेहमीच. यावेळेस मात्र एक्सलंट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक टप्प्यानिशी बॉल सीमा पार. सोहेलच्या बॅट मधून मात्र कमाल फटका. एक सुंदर क्रिकेट फटका पाहायला मिळालाय. 4 रन. सुपर स्ट्रोक होता यावेळेस मात्र. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू आणि इनफिल्डच्या वरतून यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह पेश केलाय. बुक स्टाईल मध्ये सोहेलच्या बॅट मधून आलेला चौकार. टोटल 15 वर. सुंदर बॉल होता यावेळेस. खोलवट टप्प्याचा हा चेंडू होता त्यामुळं मोठा स्ट्रोक खेळू दिला नाहीये. एकच धाव येत असताना दिसेल. सिंगल रन न होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. 3 चेंडू आतापर्यंत संपलेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विघ्नेश पाटील. अगोदरच पाहायला घेतो गुडघ्यावर बसला होता. इकडे मात्र बॉल बाहेर ठेवला होता. ही लाईन इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. थोडासा चेंज ऑफ पेस सुद्धा होता. हळुवारपणे टाकलेला हा चेंडू निघून गेलाय सरळ. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावर. ऑन साइडला. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल टिपला त्या ठिकाणी सर्वेश ठाकूरनं. मिड विकेटला उंच झेपावत मात्र झेल पाहूया पुन्हा एकदा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून, रिप्लेच्या माध्यमातून. सुरुवातीला असं वाटलं होतं की मोठा स्ट्रोक बनवलाय. चांगला स्ट्रोक होता. यावेळेस मात्र नमित पगडेनं काय चेंडू खेळून काढला होता. हा पहा उंच झेपावत. दोनही हातामध्ये. कमाल कॅच होता. रन्स वाचवल्यात. सर्वेशनं कमाल फिल्डिंग केले. बघाशी एक मॅच मध्ये 2 षटकार जे मारले ते सुद्धा निर्णायक ठरले. आज चांगला खेळ राहिला सर्वेश कडून. पामंडुंगरीच्या विरोधामध्ये आलेले ते 2 षटकार आणि त्यानंतर मात्र सामना फिरवला होता. 17 वर हा दुसरा खतरा. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. सतरा धावा धावफलकावर. 17 थोडासा अशुभ आकडा मानला जातो बऱ्याच वेळेला. 13-17 असे काही आकडे आहेत त्याच्यावर बऱ्याच वेळेला विकेट जात असतात. सिद्धेश साठी हा चेंडू फुल लेंथ होता. खोदून काढलाय त्याला. वेगानं गेला मिड ऑन पर्यंत. सिंगलच मिळेल. सिद्धेश आलाय नवीन बॅटर. टीमची टोटल 18 वर. 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू. सुपर बॉलिंग. संकेतनं 5 दिल्या. प्रतीकनं 6 दिल्या. विघ्नेशनं आतापर्यंत 7 दिल्यात. फुल टॉस होता आणि फुल टॉस बॉल पाहूया. इकडे मात्र स्ट्रेट टू द फिल्डर. आणखीन एक झेल टिपला आणि फलंदाज होईल बाद. थांबवलाय. आरसीसी पेठ संघाचा धाव फलक थांबवलाय. तो वियान खाडेकर मुरबी या संघानं. 3 षटकांचा खेळ समाप्त. इनिंग ब्रेक होते. धावफलकावर दाबा पहिल्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली पेठ संघानं आणि 18 धाबा जमा केल्यात. 19 धावांचं टार्गेट आहे. किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीच्या सुपर 8 मध्ये जाण्यासाठी. संकेत पाटीलनं 5 धाबा दिल्या. प्रतीक पाटीलनं 6 धाबा दिल्या आणि विघ्नेश पाटीलनं 7 धाबा दिल्या. सुपर बॉलिंग. 3ही गोलंदाजांचं कौतुक जरूर केलं जाईल. 5, 6, 7 अशी ही षटकं मात्र राहिली
आणि त्याचमुळे कमी धाबा पाहायला मिळाल्या. बंटी जोशीची अर्ली विकेट. सुरुवातीलाच सोहेल शेखनं डाव सावरण्याचा केलेला प्रयत्न, परंतु गोलंदाजी एवढी तिखट मारा होता. पहा डॉट बॉल, पहा 5 डॉट बॉल, याच्यामध्ये आणखी 3 विकेट सुद्धा गेल्या. 8 बॉल मध्ये 11, 8 बॉल मध्ये 5. नमित शेवटचं सत्र संध्याकाळचं. चला बॉल. अठरा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. चान्स जरूर आहे या ठिकाणी, परंतु आरसीसी पेठ संघ आहे आणि आरसीसी पेठ संघ म्हटला की बऱ्याच वेळेला गोलंदाजांनी सामने जिंकून दिलेत आणि लो स्कोरिंग मॅचेस डिफेंड करण्यामध्ये माहीर आहे हा संघ. त्याचमुळे काठीकी टक्कर संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वर्गीय राजीव गांधी मैदान, नवीन पनवेलच्या मैदानावर क्विंजर स्पोर्ट्स आणि आदर्श स्पोर्ट्स ट्रॉफीच्या निमित्तानं मात्र आज स्पर्धेच्या 7व्या दिवशी 18 चेंडू आणि 19 धावा. कोणता संघ मात्र पुढे जाणार त्याची उत्सुकता मात्र साऱ्यांनाच लागले. 7 दिवसामध्ये 7 संघ पुढे जातील. यापूर्वी आपण बघितलं ना, ओपनच्या लॉट्स मधले सुपर 4 मध्ये 4ही संघ पुढे गेलेत. पहिल्या दिवशी गावदेवी गावठाण, दुसऱ्या दिवशी पवन केडेचा भिवंडी संघ तालुकास्तरीय मधून पुढे गेलाय. त्यानंतर आपण पाहिलं ओपन लॉट्स मधून ओमसाई बांड्रा हा संघ पुढे गेलाय. आणि 40+ क्रिकेट आपण काल पाहिलं, तालुका ओपनचं क्रिकेट आणि 40+ गटामधून VPP पनवेल असे 4 संघ जे खुल्या गटामधून पुढे गेलेले आहेत सुपर 4 मध्ये. आणि ग्रामीणचा विचार केला तर ग्रामीणच्या पहिल्याच दिवशी ए पोल मधून वर्सोवा हा संघ क्वालिफाय झाला होता. त्यानंतर CK बॉईज मोरावे उल्वे नोड मधील या संघांना सुपर 8 फेरी गाठले. आज आणखीन एक संघ मिळेल, ऋषी नाईक द लेजंड क्रिकेटर, त्याची नक्कीच आम्हाला आठवण येते मैदानावर. ओ यावेळेचा बॉल टप्पापर्यंत खाली राहिला. चला चेक करूया आपण. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. सुरुवात केली बंटी जोशीनं. एक चांगला चेंडू. संकेतचे बॉल जसे उडत नव्हते ना, तसाच काहीचा चेंडू पाहायला मिळाला. ओ यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. स्वीपर कव्हरला दिशा दिले, बॉल चाललाय कव्हर पॉइंट बॉटलच्या दिशेने, चेंडू सीमा पार. धावसंख्येचा श्री गणेशा मोरबी संघाचा ओमकार पाटीलच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. हा सुद्धा थोडासा बाहेर ठेवला होता, स्लॅश केला. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आणि त्याचाच फायदा मात्र उठवावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याकडे मानस असेल ओमकार पाटीलचा. ओ यावेळेस मात्र आपला फेवरेट स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न 360 डिग्री मध्ये, परंतु दांडी गुल झाले, त्रिफळा उडवलाय. त्यामुळे 19 साठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागू शकतो मुरबी टीमला. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा शफल झाला होता, गुडघ्यांवर बसून थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. वेगाने येणारा चेंडू सरळ धडकला तो स्टंप्सला आणि त्रिफळा उडवलाय. उडवून घेतला त्रिफळा ओमकारनं. पहिला धक्का मुरबीला. सोपं नाहीये अशा पद्धतीनं फटकेबाजी करणं. शेवटपर्यंत एकतर चेंडूवर नजर ठेवावी लागते, ते टाइम पण जुळलं गेलं पाहिजे. आणि जेव्हा चेंडूवर वेग असतो ना, तेव्हा अनऑर्थोडॉक्स मध्ये खेळणं खरं ते थोडंसं धोकादायक होतं. तेच घडलं ओमकारच्या बाबतीमध्ये. कारण हा सामना जर पाहिला ना, तर सिंगलनं सुद्धा जिंकता येण्यासारखा आहे. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. फार मोठी मेहनत घ्यायची गरज नाहीये. मोठे स्ट्रोक्स आले नाहीत, परंतु सिंगल जर कायम ठेवली तर या सामना जिंकता येऊ शकतो. परंतु इकडे मात्र सुरुवातीला प्रेशर मुरबीवर, कारण ओमकार बाद झालाय. नवीन बॅटर बंटी ठाकूर तिसऱ्या स्थानावर मैदानामध्ये जात असताना स्ट्राईकला. ओ डाऊन दी ग्राउंड,
स्ट्रेट ड्राईव्ह फटका यावेळेस मात्र मिसफील्ड त्या ठिकाणी नाही करू शकत तुम्ही या मॅच मध्ये. एक तर कडा संघर्ष सुरू आहे, हा व्होल्टेज ड्रामा सुरू आहे आणि अशामध्ये मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं. मिळतील 4 धावा, नशिबाचा चौकार मुरबी टीम साठी आणि चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 8 या आकड्यावर. 8 रन संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र सगळ्याच क्रीडा रसिकांची मन जिंकणारा हा सामना. लो व फुल टॉस होता, इकडे मात्र एजला लागला होता. हो, धाव घेण्याचा प्रयत्न आता मात्र पाहूया. बॅट सुद्धा टाकून दिली होती. खरं तर सुरुवातीला रन घ्यायची विचारामध्ये नव्हता विकी, त्यानंतर अचानकपणे धावत सुटला. कशी बशी का होईना इकडे मात्र 1 रन कंप्लीट झाले. हा टफ कॉल होता मित्र म्हणेन. हा पहा, टो एंडला बॉल लागला होता. पहिल्यांदा विकी थांबला, थांब सांगत होता, पण नंतर बंटी मागे फिरला. नंतर विकीनच धावण्याचा निर्णय घेतला. ओ, बॉल लावता आला नाहीये, अन्यथा विकीने तर शस्त्र खाली टाकली होती. सिंगल मिळाली. टीमची टोटल 9 या आकड्यावर. बरोबर 10 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 रिक्वायर्ड, रिमेनिंग 13 असं इक्वेशन या मॅच मध्ये आहे. बंटी जोशी बॉलिंग ट्रॅकवर. विकीसाठी नेक्स्ट बॉल. ओ, शॉर्ट बॉल यावेळेस मात्र दिशा दिले. बॉडी शॉट, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. क्लास पाहायला मिळालाय. विकी पाटील यांच्या पॅट मधून येतोय हा षटकार. कमाल क्रिकेट. आणि हळूहळू आता मात्र विजयाकडे मार्गक्रमण करत असताना विहान काडेकर मुरबी हा संघ. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल काय सहजतेनं मात्र लॉंग लेगला भेट पाठवलाय. 15 ऑन बोर्ड. 15 धाबा धाव फलकावर. बंटी जोशीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धाबा आल्यात. काय फटका सजवलाय. पाय स्ट्रेस केले होते, एक पाय पुढे टाकून बनवलाय हा स्ट्रोक. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. मॉन्टी पाटील टीमचे मेंटॉर थोडेसे खुश असतील, पण त्यांच्या बाजूला आपण बघितलं तर गुड्डू जोशी सुद्धा आहेत आणि ते सुद्धा मेंटॉरच्याच भूमिकेमध्ये आहेत. आरसीसी पेठ एकमेकांचे जवळचे मित्र. दोनही संघ म्हटले तर नेहमी मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते, परंतु कही खुशी कही गम हे तर नक्कीच असणार. कारण एकदा रणांगणामध्ये गेलो, मैदानामध्ये गेलो का ते तो टेन्शन, ते सुखदुःख नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळतं. ओ, यावेळेस मात्र कलात्मक फटका. दिशा दिले. लॅपिंग करण्याचा प्रयत्न. आता मात्र शोल्डर डाऊन झालेत आरसीसी पेठचे. हा सामना जणू काही मुरबीलाच दिलाय अशाच बॉडी लँग्वेज सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर. 2 धावांची गरज आहे. एंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी 2025 आज बी पोल या स्पर्धेचा. सगळेच रायगड ग्रामीण टीम मधील सगळे दिग्गज संघ. शॉर्ट बॉल कट केलाय. सुपर 8 मध्ये धडक मारले विहान काडेकर. मुरबी या संघानं. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम मुरबी. आरसीसी पेठ संघाला नमवत, आज जीवदानी बामणडोंगरी संघाला नमवत, खर तर धडक दिले कांबोडे संघाला नमवत. सगळ्याच दिग्गज संघांना मात्र या स्पर्धेतून बाहेर काढलंय आणि एक ट्रॉफी, किंजल ट्रॉफी निश्चित केले ती मुरबी या संघानं. अभिनंदन. आणि या संपूर्ण विजयाचं श्रेय 3ही गोलंदाजांना खरं तर द्यावं लागेल. ज्या पद्धतीनं मात्र गोलंदाजी केली, परंतु संध्याकाळी सामना होणार आहे तेजस मात्रेने ठरवलं होतं आणि तो सामना सुद्धा पूर्ण करून दाखवलाय. 13 तारखेला तुम्हाला यायचंय टीम मुरबी. 13 तारखेला रोहनजी कासले, आमचं लक्ष नव्हतं तुमच्याकडे. आणि